आयकर रिटर्न्ससाठी आजचा दिवस मुदतवाढ, तर पोर्टलवर तांत्रिक अडचणी लॉग इन करता येत नसल्याच्याही तक्रारीनंतर आयकर विभागाकडून एका दिवसाची मुदतवाढ. यूपीआयवरून आता एका दिवसात 10 लाखांचं पेमेंट करता येणार. व्यक्ती ते व्यापारी पेमेंट मर्यादा आता 2 लाखांवरून 10 लाखांपर्यंत, तर व्यक्ती ते व्यक्ती व्यवहारांची मर्यादा मात्र पूर्वीप्रमाणेच 1 लाख रुपये राहणार. विदर्भातील सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचं संकट. विदर्भातील शेतकऱ्यांचं जवळपास 200 कोटींचं नुकसान. पंचनामे करून लवकरात लवकर मदत मिळणार, बावनकुळेंचं आश्वासन. मुंबईत काही भागात पहाटेपासून पावसाला सुरुवात, वाहतूक व्यवस्थाही सुरळीत. ठाणे, रत्नागिरी, अहिल्यानगर, साताऱ्यासह कोकण गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा, तर रायगड, पुणे, छत्रपती संभाजीनगरला आज ऑरेंज अलर्ट. ई बाईक टॅक्सीला सरकारची मान्यता. महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाकडून किमान भाडं मंजूर. पहिल्या टप्प्यातील भाडं 15 रुपये आणि त्यापुढे प्रति किलोमीटरसाठी 10 रुपये भाडं असणार. जालन्यातील बदनापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांची कापूससह अन्य पिकं पाण्याखाली, शेतांनाही अक्षरशः तलावाचं स्वरूप. बीडच्या माजलगावमध्ये चिंचोली गावाला पुराच्या पाण्याचा वेढा. चिंचोली गावाचा संपर्क तुटला. पाणी आणखी वाढल्यास पाणी गावात शिरण्याचीही शक्यता.